चला पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. वालवटी विरुद्ध शेख दुपारी. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना आपण पाहतोय. वालवटी विरुद्ध शेख दुपारी या दोन संघांमध्ये. आरावी मुस्लिम समाज सदर जनाब रफीक राऊत साहेब आणि आरावी आगरी समाज आगरटेंबी अध्यक्ष महेंद्र रटाटे साहेब, वरची कोंडविली अध्यक्ष गणपत साखरे साहेब, खालची कोंडविली अध्यक्ष अल्पेश कातळकर साहेब आणि आरावी भंडारवाडी अध्यक्ष रमाकांत पाटील साहेब यांना विनंती करतोय आपण स्टेजवर यायचं आहे. चला पंचांना विनंती आहे, सामना चालू करायचा आहे. तिसरा क्वार्टर फायनलचा सामना दोन संघ शेख दुपारी आणि वालवटी. वालवटी या संघाने पहिल्या सामन्यात यजमान संघाला बाद करण्यात मोलाचं सहकार्य महत्वपूर्ण वाटा उचललाय. चढत गेला तो शेख दुपारी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड आणि पहिली चढाई आणि पहिल्याच चढाईत पक्कड केले वालवटी संघाने. मागच्या सामन्याचं सुंदर खेळ पाहायला मिळतोय. मागच्या सामन्यात जसा खेळ केला होता तसाच खेळ पाहायला मिळतोय वालवटी संघाकडून. पहिल्या चढाईत गुण मिळवून दिला आपल्या संघाला. चढत गेलाय तो एक वालवटी संघाचा खेळाडू संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला शेख दुपारी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 बोनस गुण असेल. छान सुंदर हात लांब करून गडी बाद करण्याचा प्रयत्न, गडी मारल्याचा दावा करतोय, यशस्वी होईल का? बाद होतोय. 1 गुणाची कमाई केली त्यांना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा त्याच्या चढा आपल्याला वारंवार पाहायला मिळत असा हा खेळाडू. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या तबल्यात मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर. चढत गेलाय तो शेख दुपारी संघाचा 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, ज्यांनी मागच्या चढाईत एक गडी बाद केला होता असा हा खेळाडू. त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. थर्ड रेड साठी प्राचारण केलंय तो वालवटी संघाचा खेळाडू, ज्याने मागच्या सामन्यात सुंदर खेळ केला होता. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न होता, यशस्वी होईल का? जर काही यशस्वी झालं नाही तर चढाई बाद तर बाद होईल, याची नोंद घ्यायची आहे. डू ऑर डायची चढाई आहे. बोनस गुण घेतलाय आणि 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर 33 नंबरची जर्सी परिधान केलेला मजबूत बांधा असलेला खेळाडू. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. 7 सुद्धा दिसतो आपल्याला मैदानात. आता 1 गुणाने आपल्या शेख दुपारी संघाचे गुणफलक वाढतोय. त्याला प्रत्युत्तर ज्यांनी मागच्या शाळेत बोनस गुण घेतला होता. आता मात्र सुंदर पक्कड गुण मिळतो तो शेख दुपारी संघाला. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 4चा डिपेंड. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती वालवटीच्या अंगणात. पाहूया
4 विरुद्ध 1 सुंदर खेळ पाहायला मिळतो दोन्ही संघांच्या माध्यमातून, परंतु संतगतीने खेळ करतोय. रिकाम्या हस्ते आपल्या तंबूत दाखल होतोय. त्याला प्रत्युत्तर केलाय, पाठलाग केला होता परंतु अपयशी. आणि सुंदर पकड पाहायला मिळते शेख दुपारी संघाकडून. ज्या खेळाडूंनी मागच्या सामन्यात सुंदर खेळ केला होता त्याला मात्र आता बाद व्हावं लागतंय. त्या प्रत्युत्तर 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुपर टॅकलची संधी आहे वालवडीच्या अंगणात. जर का या खेळाडूला पकडले तर 2 गुण मिळतील. पाहूया आपल्या संघाला 2 गुणांची कमाई करून देतील का. संतगतीने खेळ करून रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्याला प्रत्युत्तर 7. 1 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू 7. पाहूया छान सुंदर, नक्कीच सुंदर चढाई पाहायला मिळते. पूर्ण मैदान हातवून सोडतोय. गुण मिळतोय तो शेकाडी संघाला. सुंदर खेळ पाहायला मिळतोय. टाइम अप घेतलाय तो वालवटी संघाने. साकीब अखलेकर यांनी जर का सुपर रेड केली तर नबील, नवीद, निहाल यांच्याकडून प्रत्येकी 1000 रुपयाचं बक्षीस. सुंदर चढाई पाहायला मिळते. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू मागच्या आतापर्यंत सुंदर खेळ केला आपल्या संघासाठी. त्याला प्रत्युत्तर. पाहूया वालवटी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो. आणि यशस्वी पकड, सुंदर पकड करतो, आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो वालवटी संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डी तो आली नसा होतो. सुंदर प्रयत्न होता परंतु अपयशी ठरला तो चढाई बहादर. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा. शेख दुपारी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सात विरुद्ध 1 अशी लढत आहे ते वालवटीच्या अंगणात. संतगतीने खेळ करतोय. रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा. 7. पाहूया डान्स आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. आणि यशस्वी चढाई करतोय. 1 गुणाची कमाई केली. त्याला प्रत्युत्तर 33 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. आणि 1 गुणाची कमाई केली. प्रत्युत्तर आणि सुंदर पकड. कॅमेरामॅनला सांग बोल तू पाणी कोणाला देऊ नको, तुझं तुलाच पी. तो दुसऱ्यांना पाणी देतोय. चढावर जातोय तो. 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांती पर्यंतचा गुणफलक आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. 4-10 असा गुणफलक. 4 गुण आहेत ते वालवटी आणि 10 गुण आहेत ते शेख दुपारी या संघाचे. 6 गुणाची आघाडी आहे ती शेख दुपारी या संघाकडे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच होणारा सामना शिवराजे विरुद्ध श्री गणेश. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चल विनंती असेल
दोन संघांना शिवराजे आणि गणेशाळी या दोन संघांनी तयार राहायचं आहे. चालू सामना संपल्यानंतर लगेचच आपला सामना खेळला जाईल. यापूर्वी विठ्ठल हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्यानंतर भैरवनाथ क्रीडा मंडळ हा संघ सुद्धा सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. या सामन्यात तिसरा संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल. कोणता संघ ठरेल पाहूया. चढायला गेलाय तो वालवटी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल, त्याला प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. 6 विरुद्ध 1 बोनस गुणवान असेल. आतापर्यंत सुंदर खेळ या खेळाडूने केलाय. संत गतीने खेळ करतोय. रिकाम्या आपल्या तंबूत दाखल, त्याला प्रत्युत्तर वालवटी संघाचा खेळाडू. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन असेल. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काय गुणाने पिछाडीवर याची जाणीव ठेवून खेळतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय परंतु गुण काही मिळत नाहीये. आणि सुंदर चढाई, 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. त्यांना प्रत्युत्तर 44 नंबरची जर्सी परिधान केलेला शेख दुपारी संघाचा खेळाडू. आणि सुंदर चढाई, 2 गुणांची कमाई केली. 2 गुणांची कमाई केली. चढाई गेला तो वालवटी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 6चा डिपेंड. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. कोणता संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल काही मिनिटातच आपल्याला माहिती पडेल. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत. 6-12 असा गुणफलक. आता मात्र 12-14-6 असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 5 मिनिटापेक्षा कमी अवधी राहिलाय. चढायला गेलाय तो 7. आता सुपर डुपर रेड करावी लागेल. पाहूया. आणि सुंदर पकड, 7 सुद्धा बाद होतोय. गुण मिळते तो शेख दुपारी संघाला. त्याला प्रत्युत्तर 30 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, त्याच्या समोर आहे 2चा डिफेन्स. सुपर टॅकलची संधी आहे ती वालवटी संघाकडे. जर का या खेळाडूला पकडले तर 2 गुण मिळतील. पाहूया. दोन विरुद्ध 1 अशी लढत आहे. सुंदर खेळ दोन्ही. आता मात्र थांबाचा ऑफिशियल टाइम अप घेतलाय. चढत गेलाय तो वालवटी संघाचा खेळाडू, त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड. 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शेख दुपारीच्या अंगणात. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का. आपला संघ काही गुणांनी पिछाडीवर आहे परंतु रिकाम्या असा आपल्या रायडर बाद आहे, त्यामुळे निदान रेषा पार करावी लागते. आपण निदान रेषा पार नाही केली त्यामुळे गुण मिळते तो शेख दुपारी संघाला. अशा तऱ्हेने ऑल आउट होतोय तो वालवटी संघ. ऑल आउट म्हणजेच कबड्डीत ऑल इन असा होतो. ऑफिशियल टाइम अप घेतलाय. एक खेळाडू इंजर्ड झालाय त्यामुळे एक खेळाडू बदली घ्यावा लागेल. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो वालवटी संघाचा खेळाडू. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत. सामना संपायला शेवटची 3 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी.
प्रत्युत्तर शेख दुपारी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे परंतु निदान रेषा अडवण्याच्या प्रयत्नात एक गुण गमावता येतो वालवटी संघ. त्यांना प्रत्युत्तर वालवटी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 7चा डिपेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आपल्या संघावर एक लोणाचा बोजा याची जाणीव देऊन खेळतो. छान सुंदर चढाई प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल सुपर डुपर रेड करावी लागेल आपल्या संघासाठी परंतु संत गतीने खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. साकिब अगर टैकल भी करता है तो भी 3000 लागू है उसको. साकिब अकलेकर अगर टैकल करता है आप टॅकल भी करते हो तो 3000 रुपये का इनाम आहे. बोनस गुण घेऊन तंबूच्या आसपास जातोय त्याला प्रत्युत्तर वालवटी संघाचा खेळाडू आणि दोन्ही बाहेर. पंचांचा निर्णय काय येतोय 1 गुणाची कमाई केली 2 गुणांची कमाई केली. प्रत्युत्तर शेख दुपारी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो सामना संपायला शेवटची 2 मिनिटं जाहीर केली पंचाने आणि यशस्वी चढाई करतोय आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. त्या प्रत्युत्तर वालवटी संघाचा खेळाडू छान सुंदर खेळ पाहायला मिळतोय आणि सुंदर पकड त्यांना प्रत्युत्तर शेख दुपारी संघाचा खेळाडू त्याच्या समोर आहे तो 5चा डिपेंड 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. सामना संपायला शेवटचा मिनिट जाहीर केला पंचाने. छान सुंदर उलटी लात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न ज्याच्यासाठी बक्षीस लागलंय त्या खेळाडूला टाइम अप घेतलाय. जर का आपण एका चढाईत 3 गुणांची कमाई केली तर 3000 रुपयाचं बक्षीस आहे. बघा सन्नीचं सोनं करायचं आहे परंतु स्वतः बाद होतोय. त्या प्रत्युत्तर शेख दुपारी संघाचा खेळाडू 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. आणि सुंदर चढाई 2 गुणांची कमाई केली आपल्या संघासाठी. सामना संपलाय जाहीर केलाय पंचाने. सामना जिंकलाय तो शेख दुपारी संघाने. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत सहभाग घेतला तो वालवटी संघाने आणि सुंदर खेळ केला परंतु पराभवाला सामोरं जावं लागतंय. चला विनंती असेल श्री गणेश गणेशाळी विरुद्ध शिवराजे आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शेख दुपारी हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय म्हणजेच बक्षीस पात्र ठरलाय. चला शिवराजे विरुद्ध श्री गणेश गणेशाळी त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला शिवराजे आणि श्री गणेश गणेशाळी लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. शिवराजे संघ हजर होताना मैदानात. चला श्री गणेश गणेशाळी आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
चौथा आणि शेवटचा क्वार्टर फायनलचा सामना रंगेल तो शिवराजे विरुद्ध श्री गणेश यायला कोण नाही गणेशाळी यांच्यामध्ये. थर्ड रेडला जाते बसायला बसते जा तिचा थर्ड रेडला बसा नाही बसता बसता चला श्री गणेश गणेशाळी आपला प्रतिस्पर्धी संघ आपल्या आतुरतेने वाट पाहतोय. इकडनं शेखाडी आले ना वाळवटी कट ना आता शेख दुपारी आणि विठ्ठल आली होणार ना हो शेख विठ्ठल आली ना होय त्या वाणी सर बोलतात बघा वाळवटीच्या मुलाला लागलं ते वालवटी आपला खेळाडू इंजर्ड झालाय त्याला नेण्यासाठी यायचंय. साध थोडासा इंजर्ड झालाय. हो ते नको ते प्रयोग करते ते बंद करा सांग ना गावात येत ना आपण हो का सर बसा 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 सर हे कबीर अंकलला दे खुर्ची संजय बसा अंकलला बसा दोन्ही संघांचे कर्णधार एक साईडला आपल्याला पाहायला मिळतोय तो कमलेश आणि दुसऱ्या साईडला सार्थक सातम.